आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साईनगरी शिर्डीमध्ये भक्तीचा महासागर उसळलाय। देश विदेशातून आलेल्या लाखो भक्तांनी साई समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली असून शिर्डी माझं पंढरपूर म्हणत अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत दाखल झाल्या। साईबाबांच्या काकड आरतीनंतर पादुका मिरवणुकीनं मुख्य दिवसाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली। प्रत्येक भाविकाला साई दर्शन मिळावं यासाठी साई मंदिर आज रात्रभर खुलं ठेवण्यात आलं असून संस्थांकडून दर्शन, निवास आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली। गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरुला खरं तर सगळ्या देवांपेक्षा श्रेष्ठ मानलं जातं आणि गुरूंचं पूजन करण्याचा आजचा दिवस आहे। आज गुरुपौर्णिमा आहे। साईबाबांना गुरु मानणारे हजारो लाखो साईभक्त आज शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। मी आता मंदिर परिसरातील गुरुस्थान या ठिकाणी आहे। हे जे ठिकाण आहे या साईबाबा ज्यावेळी शिर्डीमध्ये आले त्यावेळी ते सांगायचे की हे माझ्या गुरूंचं ठिकाण आहे, त्यामुळं अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणाला देखील आहे। साईबाबा रोज या ठिकाणी दर्शन घ्यायचे आणि याच मंदिराच्या पाठीमागे साईबाबांचं समाधी मंदिर आहे। ज्या ठिकाणी साईबाबांची समाधी आहे, जवळपास 60 वर्ष साईबाबांचं वास्तव्य शिर्डीमध्ये राहिलेलं आहे आणि साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी यायचे, साईबाबांच्या चरणी नतमस्तक व्हायचे। आजही गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। खरं तर 3 दिवस हा उत्सव साजरा केला जातो। मोठी गर्दी शिर्डीमध्ये असते आणि कालपासून या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। साई मंदिर जे आहे ते आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेलं आहे। हे गुरुस्थान मंदिर असेल, द्वारका माई असेल, चावडी असेल, सगळ्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट केलेली बघायला मिळते। देश विदेशातून साई भक्त जे आहेत ते आज साईबाबांच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहेत आणि सकाळपासूनच भाविकांच्या रांगा शिर्डीमध्ये लागल्याचं चित्र बघायला मिळतंय। साईबाबा संस्थांच्या वतीने भाविकांची जी दर्शन आहे, निवास आहे, याची काळजी घेतली जाते। सुरक्षेची विशेष काळजी शिर्डीमध्ये घेतली जाते आणि शिर्डीमध्ये एकंदरीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा मोठा आनंद, उत्साह बघायला मिळतो। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। गुरुपौर्णिमा देशभर साजरी होत असताना मोठ्या संख्येनं भाविक बुलढाण्यातील शेगावमध्ये दाखल झाले। मिनी पंढरपूर म्हणजेच बुलढाण्यातील गजानन महाराज मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी दाखल झालेले आहेत। गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक शिष्य आपल्या गुरुला वंदन करण्यासाठी शेगावीमध्ये दाखल होतो। त्या निमित्तानंच बुलढाण्याच्या संत नगरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भक्तांची अशी गर्दी झालेली आहे। गुरुला पहिलं वंदन आपलं व्हावं त्या निमित्तानंच गजानन महाराजांच्या शेगावी नगरीमध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळपासूनच भक्तांच्या दर्शनासाठी मंदिरा प्रशासनाकडूनही विशेष अशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। गुरुपौर्णिमेचा निमित्त साधूनच आज महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून जे गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते शेगावी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच जर का आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात अशी भक्तांची गर्दी या ठिकाणी गजानन महाराजांना वंदन करण्यासाठी संत नगरीमध्ये दाखल झालेली आहे। गजानन महाराजांचे भक्त मोठ्या प्रमाणात संत नगरीमध्ये दाखल झाले असून संत नगरीला जणू काही या ठिकाणी जत्रेचं स्वरूप आलंय। राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा। आज गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज मंदिरात तब्बल 22 तास दर्शन व्यवस्था करण्यात आलेली आहे। आज पहाटेपासूनच स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्त अक्कलकोट नगरीत दाखल होत आहेत। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून स्वामी समर्थ मंदिर प्रशासन आणि अक्कलकोट नगर परिषदेकडून भाविकांसाठी दर्शन, वाहतूक, पिण्याचं पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। यंदाही या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह साजरा होत असून या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी पहाटे 2 वाजता खुलं करण्यात आलं। त्यानंतर नित्यनियमाने होणारी पहाटेची 5 ची काकड आरती 4 वाजता करून पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तसंच पारंपरिक पद्धतीने देवस्थानच्या वतीने या ठिकाणी 6 वाजता लघुरुद्राभिषेक करण्यात आला। पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तसेच नित्यनियमाने जे होणारे अभिषेक आहेत सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये ते आज अभिषेक दर्शन सुलभ होण्यासाठी स्वामी भक्तांचे या ठिकाणी होणार नसून जे स्वामी भक्त
अभिषेकाची पावती करतील त्यांना तात्काळ श्रीफळ म्हणून प्रसाद देण्यात येईल. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त आपण पाहतोय की भाविकांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळते. सध्या आपण पाहतोय की पहाटेपासूनच कुठेतरी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन व्हावं यासाठी आपण पाहतोय की भाविकांनी रांगा लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत पाहतोय की अक्कलकोट परिसरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी वटवृक्ष मंदिरात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण स्वामी समर्थ महाराजांच्या गाभाऱ्यात उभा आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की कुठेतरी जे भाविक आहेत त्यांना 2 लाईनीमध्ये दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे. एकंदरीत पाहतोय की राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुणे असेल, मुंबई असेल किंवा अन्य भागातून किंवा कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणाहून भाविक हे मोठ्या संख्येने पहाटेपासूनच कुठेतरी गुरुपौर्णिमेनिमित्ताने स्वामी समर्थांचं दर्शन व्हावं यासाठी गर्दी करताना पाहायला मिळतं. तर दुसरीकडे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन स्वामी समर्थ मंदिरात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन चंदन मलुसा, प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, अक्कलकोट, सोलापूर.